आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो मनीष सर, अहो एवढ्या रात्री कसं जाणार तुम्ही? डॅड नाही स्वानंदी, मी जाऊ सावकाश जातो. डॅड 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 अहो मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, मुलीला आणा बघू. वय मंगलताई, जा की कार्तिकी तयार झाली का बघा आणि घेऊनच या तिला. वय वय आणते. सरपंच साहेब, आपण का जात नाही लग्नाला? तुझ्या घरचं लगीन आहे का? नाही जा, पत्रा उचल जा. लगीन बघितलं की चालले जेवायला. बुंदीच का आयुष्यभर तुम्ही. नमस्कार साहेब. काय ग, कशी दिसतीये मी? काढ फोटो. अगं पोरीनं लवकर चला बाहेर. स्वानंदी, अगं नवरी पोरगी कुठे आहे? गुरुजी बोलवत आहेत ना, चल लवकर. अगं हो मावशी, ताईडी तयार आहे की? कार्तिकी ताई, स्वानंदी कशी दिसती? लई म्हणजे लई भारी. ताईडी, फायनली तुझं लग्न होणार. छान दिसते. माझा पण विश्वासच बसत नाहीये की माझं लग्न होते आज. बघ ना, फक्त काही मिनिटातच मी मिसेस कार्तिकी होणार आहे. फक्त कल्पना करून मला लई मजा वाटते. गावातली लोक लई नाक मुरडत होती, टोमणे मारत होती की कार्तिकीचं लग्न का जुळत नसेल. आता बघच म्हणाव की ही कार्तिकी कसा आनंदाचा आणि सुखाचा संसार करते ते. सगळं अगदी मनासारखं घडतंय ग. फक्त एकाच गोष्टीची कमी वाटते बघ. का ग, काय झालं? आता मणी इथं असायला हवा होता बघ. भावाची जागा भरून काढलेली त्यानं. भैया नाहीये, पण मणी त्याच्या जागी भावासारखं उभा होता बघ. आदर वाटत होता त्याचा. पोचली की नाही काय माहिती. मी फोन लावून बघते. अहो मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे, मुलीला ताबडतोब बोलवा बघू. मी जाऊन बघून येते. मॉम, तू इथे मॅगझिन वाचत काय बसलीस? हळू जरा शांत हो. एवढा ओरडतोयस कशाला? मला इथे बसायला बंदी आहे का? आणि पहिल्यांदाच बघतोयस का मला इथे बसलेलं? मॉम, डॅड कुठे आहेत? डॅड कधीच गेले. तू नीट सांगणारस का काय चाललंय नेमकं? तू मला नीट सांग. मला इथे बघून सरप्राईज झालास, डॅडींची चौकशी करतोय, काय चाललंय काय तुझं? काल रात्री आम्हाला एक फोन आला, साहेबांची तब्येत खराब आहे, अटॅक आलाय त्यांना, म्हणून आम्ही तडक इकडे आलोय. काय असा फोन कोणी केला? तुला आधी मला फोन करता नाही आला? एवढं कळत नाही तुला? डॅडी ठणठणीत बरे आहेत. आत्ताच 5 मिनिटापूर्वी कोकण दौऱ्यासाठी गेलेत. मणी,
फोन कोणी केला मग तुला? सदाने, अननोन नंबरवरून. इकडे सदा, इकडे. मणीला फोन तू केलास? नाही साहेब. अरे तूच केलास ना. ते कळेल आपल्याला. मणी फोन लाव. फोन बाहेर काढ. मी असा खोटा फोन कॉल का करेन तुम्हाला? मणी, असा खोटा फोन कोणी आणि कशासाठी केला असेल आपल्याला? स्वानंदी, ए कार्तिकी. काय मंगलताई, तुम्हाला यांना बोलवायला पाठवलं तर तुम्ही बी इथंच थांबला होय? अगं आटपा की लवकर. चला, गुरुजी कधीची हाक मारतायत, मुहूर्त टळून चाललाय. जर का मुहूर्त टळून गेला तर ह्या नट्ट्यापट्ट्याचा काय उपयोग होणार आहे? होय, चला चला लवकर. अगं हो, आधी बघ तर आपली कार्तिकी तायडी कशी दिसतीये. अगं बाई, कशी दिसती म्हणजे काय? माझी पोरले गोडच दिसती की. अहो काय चाललंय? अरे मुलीला बोलवा. आलो आलो. अगं चला चला चला. ये बा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडे विनायकमहं चिन्तामणिं थेवरे. आता एकमेकांना हार घालायचे. स्वानंदी, स्वानंदी, ए स्वानंदी, काय झालं? गिरिजा, बघ की काय झालं तिला. ए स्वानंदी, आपण हिला आत घेऊन जाऊया का? हो काकी, चला ये. चल ताई. हो मंगलताई, या की चला. अगं थांब जरा.
काय करतेस हे? तुझी बहीण इथे चक्कर येऊन पडली आहे आणि तिला बघायचं सोडून हे जा आधी बघ तिला काय झालंय ते. जा. स्वानंदी, ए बाळा उठ की ग. स्वानंदी, अगं काय झालं तुला? स्वानंदी बघ बाई, काय खाल्लं प्यायला नसणारी सकाळपासून. तिला तर सवयच आहे, स्वतःच्या तब्येतीची काळजीच घेत नाही काय. स्वानंदी, ए स्वानंदी, ए बाई उठ की ग. बघ ना काय झालं हिला. स्वानंदी डोळे उघड, काय होतंय? मला पाणी द्या हो जरा. ए स्वानंदी, पाणी. स्वानंदी, ए बाळा स्वानंदी, काकी घ्या. ए बाळा स्वानंदी डोळे उघड. ऐन मुहूर्ताच्या वेळेस तिला चक्कर येऊन पडायचं होतं. कार्तिकी, तुझ्या जिभेला काय हाड आहे की नाही? अगं तुझ्या बहिणीची काय अवस्था आहे ते दिसत नाही हो. तुझी काळजी करायचं सोडून तोंडाला येईल ते वाटेल ते बोलतेस होय का? काही पण बस. सोनंदी, सोनंदी, हे बाळा, अशी अचानक चक्कर कशी आली तुला? हा, सगळा ताण हिच्या एकटीवर येऊन पडला ना, म्हणून झालं असेल असं, हो ना? सकाळपासून काय खाल्लं नाहीस ना? अशीच करते अगदी, स्वतःच्या तब्येतीकडे ना लक्षच देत नाही, नेहमीच यायचं. ए बाळा, बरं वाटते? ये सावकाश बस. मला काय झालंय? मी इथे. आता तुला काय झालंय ते पण आम्हालाच विचार. तू काही लहान कुकुलं बाळ आहेस का ग स्वानंदी? हा, तुला आपला आपण नीट खाता पिता येत नाही? बघ बरं, माझ्या आनंदाचा सगळं विचका करून टाकलायस तू. ऐन मुहूर्ताच्या वेळेस चक्कर येऊन पडलीस तू. कार्तिकी, आता स्वानंदची तब्येत जास्त महत्वाची. ताई, तुम्ही बाहेर जरा पाहुण्यांकडे बघा ना प्लीज. हो हो, चल ग. काय हो, काय झालं? काय चाललंय आतमध्ये? कार्तिकी कधी येणार आहे? सगळं खोळंबलं इथे. अहो येईल किती. काळजी करू नका, बघते आम्ही. काय ग मंगल,
काय झालं? गिरिजा तपासते स्वानंदीला. साहेब काय झालं असेल? हा मला विचार, मी तिथंच उभा आहे ना. माफ करू. स्वानंदी, मला सांग काय होतंय? काही दिवसांपासून हे असंच चाललंय ना, म्हणून हॉस्पिटलला आली होतीस ना तू? नाही अगं, लग्नाच्या धावपळीमुळे दगदग झाली ना, म्हणून झालं असेल, म्हणून चक्कर आली असेल. अगं सॉरी ताईडे, मला चक्कर आली, खरंच सॉरी. चल आपण जाऊयात बाहेर. चला चला चला. वाटलं तर सगळं झाल्यानंतर थोडा वेळ आराम कर. हा चल. स्वानंदी थांब. आत्ता तू बाहेर जावंस असं मला वाटत नाही. अगं पण काय झालंय? मला सांग, गेले काही दिवस असं चक्कर येऊन पडणं, उलट्या होणं असं होतंय? हो असंच होतंय. पण तुला कसं कळलं? वीकनेस जाणवतोय, थकवा. हो, सारखं गळून गेल्यासारखं होतंय. सकाळी उठल्यावर नॉजिया फील होतं. म्हणजे? मळमळ. हा, तू जे जे काही विचारतेय ना ते सगळं होतंय. काय झालं अगं? स्वानंदी, आता मी तुला जे विचारणार आहे त्याचा नीट विचार करून उत्तर दे. हा. या महिन्यात तुझी पाळी चुकली होती. गिरिजा, हे पोरी, अगं काय विचारायचंय तुला? हा, मला आता भीती वाटायला लागली. हा, नीट नीट विचार बरं, काय विचारायचंय? बाकी मला असं वाटतंय, म्हणजे तिचे सगळे सिम्पटम्स, लक्षणं, तिची नाडी, मला वाटतंय, म्हणजे माझी खात्रीच आहे की. सांगा की पटापटा, काय झालंय? काय झालंय नेमकं? स्वानंदी, मला असं वाटतंय तू प्रेग्नेंट आहेस. अक्षय 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 अक्षय, काय रे? गिरिजा ताई म्हणाले की स्वानंदी प्रेग्नेंट आहे. काय म्हणालास? आई, काय म्हणालास? काय विचारतोय आम्ही? काय म्हणालास? काय नाही बोलला तू, काय नाही बोलला.
पटकन सांग. गिरिजा ताई म्हणाली स्वानंदी प्रेग्नेंट आहे. व्हॉट? प्रेग्नेंट? ऐकलं तुम्ही? हा मुलगा काय म्हणाला ऐकलं का? स्वानंदी प्रेग्नेंट आहे. हेच आहेत का या गावातल्या मुलींवरचे संस्कार? खूप ऐकलं होतं आम्ही या गावाबद्दल. साखरगाव, सायकल रेस, स्वानंदी देसाई, हेच आहे का? ने एकंदरीत काय आहे, या गावातल्या मुलीबाळींवर गावातल्या मोठ्या माणसांचा वचकच नाहीये. राईट? स्वानंदी कुठे? आतमध्ये. स्वानंदी, हे काय ऐकतोय आम्ही? प्रेग्नेंट आहेस? वाव. नाही, आम्ही इथे आलो होतो कार्तिकीला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा द्यायला, कॉंग्रॅच्युलेट करायला. आता काय तुझ्या प्रेग्नेन्सीसाठी तुला कॉंग्रॅच्युलेट करू? हे असं रडून पुन्हा पुन्हा सहानुभूती नाही मिळत ग. स्टॉप क्राईंग. हे जे काही तू वागली आहेस ना, त्यानंतर आता लोक जगणं मुश्किल करणार आहेत. त्याचं काय करशील? अहो पण तुम्ही काय? आम्हाला थांबवून काहीच होणार नाहीये. लेकीला थांबवायचं होतं या चुका करण्यापासून. संस्कार करायचे राहून गेले का? मुंबईच्या स्पीड लाईफ मध्ये हरवलीस. पण आता तुझ्या लक्षात येते का, ही जी बिन लग्नाची प्रेग्नन्सी आहे ना, त्यामुळे फक्त तुझं आयुष्य नाही, तुझ्या कुटुंबाच्या आयुष्याची पण वाताहत होणार आहे. माझ्या लग्नासाठी पैसे कमवायचे म्हणून मुंबईला गेलेली, पण माझ्याच लग्नात हा सगळा गोंधळ घालून बसलीये. काय उपयोग आहे का तुझ्या पैशांचा? हा, सगळं वाटतोळ केलंयस तू माझ्या लग्नाचं. कार्तिकी, शांत हो. जे घडलंय त्यात तुझी काहीच चूक नाही. हा, पण एवढं मात्र नक्की की हिने जी चूक केली आहे त्यामुळे आता तुला तुझ्या सासरच्या माणसांना समजवावं लागणार आहे. आय एम शुअर त्यात वेळही लागेल. गुड लक फॉर दॅट. यु नो व्हॉट स्वानंदी, तुमच्यासारख्या मिडल क्लास मुलींनी ना एवढी मोठी मोठी स्वप्न पाहायचीच नसतात. ती तुमच्यासाठी नसतात. आता या स्वप्नातून जागी हो, डोळे नीट उघड आणि बघ तुझ्यासाठी काय वाढून ठेवलंय ते. अहो तुम्ही तिला का बोलताय? आणि तसंही हा आमच्या घरचा प्रश्न आहे. आम्ही बघू काय करायचं. रिअली? जरा दार उघडून बघा. तुमच्या घरचा विषय आता गावात चर्चेचा विषय झालाय. आणि स्वानंदी, आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. पुन्हा रडत मुंबईला यायचं नाही. सरपोतदारांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही. सुजितला तर अजिबात फोन करायचा नाही. मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुम्ही तिला ती अपराधी असल्यासारखं का सुनवताय? आणि मुळात तिने सुजितला कधीच फोन केला नाही.
नको ते आरोप करताय तिच्यावर. त्यांच्यात फक्त मैत्री आहे आणि तिने कधीच त्या मैत्रीचा गैरफायदा घेतला नाही. आता मैत्री ठेवायची नाही असं म्हणतोय आम्ही. मोठं राजकारणी कुटुंब आहे सरपोतदार म्हणजे. या अशा लोकांशी त्यांचं नाव जोडलं गेलं नाही पाहिजे. डू यू अंडरस्टँड स्वानंदी? यू बेटर अंडरस्टँड. अवस्था बघा तिची, बघा काय झालंय तिचं. तुम्हाला तिचं दुःख, तिची वेदना काहीच दिसत नाही का? आणि हे सगळं सोडून तुम्ही त्या सरपोतदारांची वकिली करताय. नाही, मान्य आहे ती असतील मोठी लोक, पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तिला विनाकारण दोषी ठरवाल. हो, आम्ही मुली आमच्या कुटुंबासाठी. तुम्ही मुली कुटुंबासाठी काय करता ते बघतोय ना आम्ही. प्रत्येक घरात जर अशीच मुलगी जन्माला आली तर मग काय? नाही, हिची वकिली करतेस ना, त्याआधी हिने जी चूक केली आहे त्यामुळे तिच्या कर्मांची फळं तिच्या अख्ख्या कुटुंबाला भोगावी लागणार आहेत हे समजावलंस तिला? ही चूक तिने करायला नको होती, आधी हे समजाव, नंतर तिचं वकीलपत्र घे. डू यू अंडरस्टँड? आय होप यू अंडरस्टँड. स्वानंदी, चला जाऊया, काय चाललंय ते बघूया. हा, अगं पण हे कसं शक्य आहे? तू आधी शांत हो. नर्सिंगचा इतके वर्षाचा अनुभव मला हेच सांगतो. तू प्लीज शांतपणे विचार कर एकदा. स्वानंदीची आई, स्वानंदी आधी बाहेर या. हो, काय ऐकतोय आम्ही? स्वानंदी पोटूशी आहे आणि ते लग्न न करतात. सावकाश. मुंबईला पाठवलं होतं तेव्हाच अंदाज आला होता. आधीच आगाऊ मुलगी आहे ही, नक्कीच दिवे लावून येणार. गिरिजा, तू आत्ता इथनं निघून जा. काकी, अहो स्वानंदीला अशा अवस्थेत सोडून मी नाही निघू शकत. तुला जावंच लागल बाई. ऐकलं नाहीस आता बाहेर काय ते? बाहेर लोकांना कळलंय की स्वानंदी थोड्याच वेळात समध्या गावभर होईल आणि आमचंच आम्ही कसं निस्तारणार आहोत आम्ही बघू. पण तू लोकांची पोरेस बाई. तू ह्या समध्यात अडकावंस असं नाही वाटत मला. तू जा. काकी, अहो पण मी हात जोडते बाई तुझ्या पुढं. तू जा. गिरिजाताई, आई आई बरोबर बोलती. तू खरंच जा. तू खरंच जा. पण स्वानंदीची आई, स्वानंदी आताच्या आता बाहेर या.
काय चाललं आतमध्ये? आम्हाला पण कळलं पाहिजे. ए स्वानंदी, बाहेर ये ना तू. बाहेर या. काय वहिनी? काय लपून बसला? बाहेर या सगळे. बाहेर या. आताच्या आता बाहेर या. सगळे बाहेर या आताच्या आता. तू जा गिरिजा, इथं नको जाऊ, मागल्या दारानं जा. घाबरू नकोस. काळजी घे. आई, ही तुमची किंमत. समोर का दुकान दिसता, का दुकान आणि त्याच्यातलो माणूस दोघांका पण फोडायचा शिल्लक आहे ना? होय शेठ. हाफ मर्डर की फुल, एका फक्त जीव जायपर्यंत मारायचं, जीवानिशी नाही. पण शेठ, हे पूर्ण पैसे नाहीयेत. मी असं म्हटलंय काय हे पैसे पूर्ण आहेत म्हणा? आधी काम व्यवस्थित करा, मग सगळे पैसे मिळतले. शिरला का नाही? चालतंय शेठ. एक लक्षात ठेवा, दुसरं कोण माणूस तर येलो ना की आपलं प्लॅन कॅन्सल. पण का शेठ? का काय का तो जो दुकानातलो माणूस आहे ना, तो साधो सुद्धा नाही. बॉक्सर हा बॉक्सर. माका खायची पण रिस्क नको. शिरला का नाही? तो कोण पण असू द्या हो शेठ, पण आम्ही आमची सुपारी वाजवणारच. अरे ठीक आहे, आता जर बोलतास ना तर करून दाखवा. जा. ताई चहा. थँक्यू. आई, वहिनी, ताई कधी येणार आहे ग? 2 दिवसात होते म्हणाले जा. म्हणजे आज यायला हवी. हो येते आज ताई. तुला कसं माहिती रे? कसं माहिती म्हणजे मगाशी मी फोन केलेला, निघाली ती. म्हणजे आज ताई येणार. काय रे, चेहरा पाडायला काय झालं? नाही कुठे काय, काही नाही. काही नाही कसं? मूड ऑफ आहे तुमचा. चेहरा बघा आरशात. नाही वहिनी, असं काही नाहीये. भाऊ काय झालंय? सगळं ठीक आहे ना? हा म्हणजे माहिती नाही, पण मगाशी जेव्हा ताईला फोन केला होता तेव्हा तिचा आवाज विचित्रच वाटला. विचित्र म्हणजे? विचित्र म्हणजे कसलं तरी टेन्शन होतं असं वाटलं. म्हणजे बाय तुला तसं काय बोलली का? नाही नाही, असं काय म्हणाली नाही ती, पण मला आपलं जाणवलं. दादा, असं काही नसेल. तू ना जास्त विचार करू नकोस. तिकडे तिची जरा दगदग झाली असेल म्हणून तिचा आवाज असा वाटला असेल तुला. असंच असावं. भाऊ नका काळजी करू. बरं, विक्रांतसाठी डबा नेता ना? हो हो आणते. दादू, टेन्शन नको रे घेऊस. हो. चहा घेणार आहेस का तू? नाही नको. एक घोट घे. विक्रांत, चल ग्राउंड मारून येऊया. दुकान असतं उघडं ठेवून? अरे थोड्या वेळासाठी बंद करूया ना. वेळेस करायचा. आत्ता कुठे आपण दुकान सुरू केलं? लोकांना असं वाटेल हे दुकान बंदच असतं. तू ना अरसिक झालायस, सगळा मूड घालवला. सॉरी यार. सॉरी नको म्हणू रे बाबा. सॉरी तर म्हणायलाच हवं. जेव्हा जेव्हा मी तुला बोलवलं तू आलास. मला तू बोलवतोयस, नाही येऊ शकत. ठीक आहे, सॉरी काय त्यात.
मला कळतंय तुला दुकान बंद करता येणार नाही म्हणून तू असं म्हणतोस. खरं सांगू का विक्रांत, तुझा मूड ओके व्हावा म्हणून मी चल म्हणालो. बघ म्हणजे तिथेही तू माझाच विचार करत होता. अगदी असं नाही, माझंही काम होतं, केलं असतं तेही. तुझं काही काम आहे का? तुला जायचंय का? नको, थांबतो मी इथे तुझ्यासोबत. आता माझ्यासाठी तू काम कॅन्सल करणारस का? भावा, तुझ्यासाठी मी इतकं तर करूच शकतो. काय रे, काय झालं? तुझ्यासारखा मित्र ना सगळ्यांच्या आयुष्यात हवा. काय सगळं ठीक ना? अरे गौरव, हा घे, डबा आणलाय तुझ्यासाठी. सावकाश. चहा घेणार का? नाही नको. बरं, गिरिजाचा फोन वगैरे काय आला होता का? निघाली का ती? हो, फोन आला होता, निघाली ती. पण काय झालं? नाही, काही नाही. तू एकदा फोन करून बघ ना, मी येतो. काय रे, याला काय झालं? अरे मला पण जरा टेन्शन मध्ये असल्यासारखं वाटलं. विक्रांत, नक्की काहीतरी गडबड वाटली. बघू, भेटल्यावर विचारू त्याला. बरं तू जा, तुझं काम करून ये जा. नक्की? अरे हो बाबा, नक्की. चालेल. बरं, मी संध्याकाळी एक चक्कर टाकतो. तोपर्यंत तू आमच्या वहिनी साहेबांशी प्रेमाच्या गप्पा मार. जा आता. संध्याकाळी येतो. एवढं का अस्वस्थ वाटतंय मला? असं वाटतंय की काहीतरी वाईट घडणार आहे. असं का वाटतंय? दोन मिनिटं बसा, मी गरम गरम चहा देतो तुम्हाला. हा विक्रांत. हॅलो. अहो काय करता तुम्ही? हॅलो. अरे अहो काय चाललंय? काय हॅलो हॅलो विक्रांत. हॅलो विक्रांत. अरे काय चाललंय तिथे? कोण आलंय? हॅलो विक्रांत. अरे काय झालंय? विक्रांत प्लीज काहीतरी बोल. विक्रांत अरे बोल काहीतरी. रिक्षा रिक्षा.
हा बोला. हा हा मीनाताई, आता विक्रांतराव 100% घराकडे येतील, चिरलं का ना? कसं काय? आता कसा काय ह्या महत्वाचा का विक्रांतराव घराकडे येतील ह्या महत्वाचा? ऑब्व्हियसली विक्रांत महत्वाचा आहे, पण तुम्ही नेमकं काय केलं ते सुद्धा कळायला हवं ना. मी ताच केलंय का बदला घेण्यासाठी करूचा असता, चिरलं का ना? काय शी बाबा, तुम्ही ना प्रश्न खूप विचारता सो. आता बघा सांगा, हो तुमचा प्रश्न महत्वाचा का विक्रांतराव घराकडे येलेत ह्या महत्वाचा तुमच्यासाठी? हो विक्रांतराव घराकडे येतात, तुमचं मुलगा घराकडे येता ना, मग त्याच्या स्वागताची तयारी करा, चिरला का ना? थँक्यू सो मच. हे होतंय हा.